हाय हॅलो नमस्कार, मी कविता. आता आपण करणार आहे भाजक्या पोह्यापासून चिवडा. चला तर मग बघूया. आता आपण घेतलेले आहे अर्धा किलो हे भाजके पोहे. थोडेसे आपण त्याला गरम करून घेऊया. तर ते गरम करून झाल्यानंतर हे आपलं राहिलेलं चकली वडीचे राहिलेले तेल आहे ना, त्याच्यातच आपण आता चिवडा परतून घेणार आहे. त्यासाठी मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. त्या तेल थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. मस्त असे गरम शेंगदाणे असे तडतडून फुटायला लागले की ते आपण काढून घेऊया. लालसर असे रंगावरती काढून घेऊया. नंतर थोडीशी फुटाणे डाळही घेतलेली आहे, तिलाही थोडंसं असं लालसर रंगावरती येऊसपर्यंत भाजून घेऊया. इथं मी खोबरं थोडंसं कमी घेतलेलं आहे, तेही आपण आता भाजून घेऊया. असं सगळं आपण शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, खोबरं, कढीपत्ता, आलं, लसूण हे सर्व आपण आता हे तेलात भाजून घेणार आहे. चला तर मग बघूया. तर इथं आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे. मस्त त्यालाही आता आपण काढून घेऊया. नंतर असं आपण मी भरपूर कढीपत्ता वापरलेला आहे. त्यालाही असं तेलात परतून घ्यायचा, जेणेकरून आपलं त्याच्यातलं पाणी हे झालं पाहिजे, गेलं पाहिजे आणि कढीपत्ता कडक असा झाला पाहिजे, असं भाजून घ्यायचा. नंतर आपण लसूण पण भरपूर प्रमाणात घेतलेलं आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. त्यालाही आपण लालसर होईपर्यंत असं भाजून घेऊया. हे सर्व मी आता भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतलेलं हे सर्व आता मी भाजलेल्या पोह्यामध्ये मिक्स केलेले आहे. आणि 1 ते 2 चमचे आपली पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर घेतली की चिवड्याला अशी मस्त अशी चव येते, त्यामुळे थोडीशी साखर मिक्स करायची. नंतर आपण थोडंसं, इथं माझं तेल थोडंसं कमी पडलेलं आहे, मी याच्यात थोडंसं आणखीन तेल वाढवलेले आहे. आणि आपल्या चवीनुसार आपल्याला जितकं तिखट पाहिजे ना, साधारण मी 2 ते 3 चमचे मिरची पावडर घेतलेली होती आणि 1-1.5 चमचा मीठ घेतलेलं होतं. आणि आपलं मसाल्याचं अर्धा किलोला जितका मसाला लागतो ना, तेवढं मी 1 पाकीट घेतलेलं होतं. ते आपण आता मस्त तेलात असं भाजून घेऊया, जेणेकरून करपणार नाही ह्याचं बघायचं. त्यामुळं असं गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि आपण आपण जे मिक्स केलेलं होतं ना, त्याच्यात ओतायचं. थोडंसं मी कढईला लागलेला मसाला होता, त्यामुळे मी त्याच्यात पोहे आपण घेतली आणि त्याच्यात मिक्स करून घेतले आणि दोन्ही हातानं मस्त असं चोळून घ्यायचं. आपण चोळून झालं की बघू शकता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.